असं काही करता येईल, कॅन यू रिप्लेस द की एलिमेंट, एलिमेंटच चेंज करून टाका ना मेन. आणि कशा गोष्टी जर जे असं प्रचलित आहे ना ते प्रचलित तोडून टाका ना. सो कॅन वी डू समथिंग डिफरंट, समथिंग न्यू, काय असं करता येईल का त्याच्यामध्ये? एक टेक्निक आहे जे क्रिएटिव्हिटीवर आधारित आहे. त्या टेक्निकचे नाव आहे स्कॅम्पर. स्कॅम्पर टेक्निक. स्कॅम्पर म्हणजे काय? सबस्टिट्यूट, कंबाईन, अडॅप्ट, मॅग्निफाय, पुट टू अदर यूज, इलिमिनेट अँड रिअरेंज. हे टूल जर तुम्ही वापरले ना मित्रांनो, तुम्हाला अनेक आयडिया डोक्यात येतील. अरे हे करता येईल, हे बी करता येईल, ते बी करता येईल. विचार तर करा, थोडं चाकोरी बाहेरचेच विचार करावं लागतील, त्याला पर्यायच नाही. आता आपण एक एक टेक्निक जरा पाहूया. सबस्टिट्यूट हे सगळं डिझाईन थिंकिंगचा एक भाग आहे. आणि त्याच्यामध्ये काय की बस त्या आयडियावर काय करताय ते आस्क क्वेश्चन्स अबाउट युअर आयडियाज युझिंग स्कॅम्पर. आहे का? थिंक अबाउट अ प्रोडक्ट, अन आयडिया प्रोडक्ट. आता सबस्टिट्यूट म्हणजे काय? आता पहिले आपण हे फायबरचं याचं पाहिलं, लाकडाचं आणलंय, हा कॅमेरा. तर हे काय, याच्या बरेच उदाहरणं तुम्हाला देणारच आहे मी. आता हे जरा आपण समजून घेऊ टेक्निक काय. लेट अस अंडरस्टँड. आता हे काय, कॅन यू रिप्लेस की एलिमेंट? जे महत्वाचं मेन एलिमेंट आहे तेच रिप्लेस करता येईल का? ते स्टीलचं आहे, ते प्लास्टिकचं आणता येईल का? त्याची कन्सेप्टच बदलता येईल का आपल्याला? आता ट्यूबलेस टायर, म्हणजे टायरची कन्सेप्ट, पहिले टायर मध्ये ट्यूब शिवाय टायर होत होतं का? नाही, आपल्याला माहितच नव्हतं. पण आता ट्यूबच नाही, आता ट्यूब हा कन्सेप्टच दूर झाला. त्या जुन्या गाड्यांमध्ये असेल, पण आता नवीन गाड्यामधून ट्यूब हा कन्सेप्टच नाही. म्हणजे की इलिमेंटच बदलून टाकला त्यांनी. टायर मधला ट्यूब एक की इलिमेंट होता. अशा किती कन्सेप्ट आहे, रिप्लेसच केल्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये जीपीएस आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी त्या कारमध्ये. तुम्ही फक्त फोनवर सांगायचं बुवा मला काय सचिन जाधवला फोन लावायचा आहे, तर लगेच 2 मिनिटात सचिन जाधवला फोन लावून देतात. ब्लूटूथ आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍडिशन्स करून येऊ राहिल्या. असं काही करता येईल, कॅन यू रिप्लेस द की एलिमेंट, एलिमेंटच चेंज करून टाका ना मेन. आणि कशा गोष्टी जर जे असं प्रचलित आहे ना ते प्रचलित तोडून टाका ना. सो कॅन वी डू समथिंग डिफरंट, समथिंग न्यू, काय असं करता येईल का त्याच्यामध्ये? आता पहिलेचं रेजर कसं राहायचं, हे असं राहायचं, हे असं खोलायचं, त्याच्यात ब्लेड टाकायचं आणि मग ते दाढी करायची. आता हे सगळे आता ट्रिमर आले. दुसरं टेक्निक आहे कंबाईन. कंबाईन म्हणजे एखादे काय ऍड करा. कॅन यू टेक टू सेपरेट आयडियाज अँड कंबाईन देम? येस. जपानने हेच केलं. सगळ्या कन्सेप्ट आणल्या अमेरिकेतून, युरोप मधून, पण त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करत गेले. तर असं काही करत, दोन वेगळ्या आयडिया आहे. आता बल्ब आणि फॅनचा वेगळा, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, पण दोन्ही एकत्र गेले नवीन प्रोडक्ट झाला. सो कॅन वी डू समथिंग लाईक दिस? असं काही ऍड करता येईल का? एक्झिस्टिंग आयडियावरून एखादं एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे त्याच्यावर काहीतरी ऍड, जसं आता पहा, हा फॅन बी होता, हे आपण ते नूडल्स खाण्याची गोष्ट आहे. त्यांनी काय केलं, आता नूडल्स गरम असतात, ते गरम खायला खूप डिफिकल्ट. असं हे केलं, त्याला एक छोटा फॅन बी एवढा ते करून. आणि प्रोडक्ट ऍक्च्युअल, दिस इज द ऍक्च्युअल प्रोडक्ट आय एम टेलिंग. तिसरं जे टेक्निक आहे ते टेक्निक आहे, त्याला म्हणतात अडॅप्ट. काय अडॅप्ट करूया त्याच्याबरोबर? म्हणजे काय, व्हॉट एल्स इज सिमिलर टू युअर, आपल्या प्रोडक्टचे सिमिलर असं काय आहे? आणि त्या दोन गोष्टी एकत्र करतील का? दुसऱ्या आयडिया आपल्या प्रोडक्ट मध्ये आउटपुटच डिफरंट, डिफरंट आउटकम करतील का? जस्ट थिंक. गाणे जुने, संगीत नवे, अशी कन्सेप्ट आली. रिमिक्स, एक नवीन मार्केट तयार. व्हॉट आर द अदर एरियाज वेअर आयडिया कुड बी युजफुल अँड अडॅप्टेड पार्ट अपार्ट फ्रॉम माय कोर सेक्टर? हीच तुमची आयडिया दुसऱ्या याच्यात मध्ये काय ऍप्लिकेशन करते. पुढचं जे टेक्निक आहे स्कॅम्परचं, त्याच्यामध्ये आहे मॅग्निफाय. ती गोष्ट अजून वाढवून कशी करता येईल? कॅन आय मेक दिस आयडिया बिगर? ही आयडिया अजून मोठी करता येईल का? हाऊ कॅन आय इन्क्रीज द स्केल, साईज, एरिया ऑफ ऑपरेशन? आता आहे ना मित्रांनो, तुम्ही नेहमी हाच विचार केला पाहिजे, माझं जे ऑपरेशन आहे ते कसं अजून वाढवता येईल. माझा जो सेल आहे तो अजून कसा वाढवता येईल. त्याला अजून जास्त एरियामध्ये माझं प्रोडक्ट कसं जाऊ शकतं, इतर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कसं मी करू शकेल. फ्रँचायझी इज अ व्हेरी बिग. आता उबेर, ओला, हे काय, फक्त टेक्नॉलॉजी. एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर तुम्हाला ना त्या उबेरवाल्याकडे एक स्वतःची कार आहे ना ओलावाल्याकडे कार, पण दे हॅव द टेक्नॉलॉजी, दे हॅव द प्लॅटफॉर्म पुट टू अदर यूज. आता माझं जे प्रोडक्ट आहे, माझं जे गोष्टी आहे, त्या अजून दुसऱ्या गोष्टीला कसं, त्याच्यात अजून दुसरा उपयोग करता येईल का? हाऊ कॅन आय यूज दिस प्रोडक्ट आयडिया, त्याच्यामध्ये दुसऱ्या हेच प्रोडक्ट दुसऱ्या टार्गेट ग्रुपला देता येईल का? म्हणजे आपण पहिले कदाचित महिलांसाठी प्रोडक्ट केला असेल,
ते लहान मुलांना देतील का? विचार तर करा. जे आपण प्रोडक्ट फक्त वृद्धांसाठी केलं होतं ते तरुण मुलांसाठी देतील का? जे प्रोडक्ट आपण कदाचित फक्त रिच क्लास साठी केलं होतं ते जरा लोअर क्लास साठी देतील का? एक्सरसाइजची चेअर तीच आहे, पण चेअरला एक्सरसाइज चेअर, मग त्याला पुढे सायकल सारखं बी लावता येईल त्याला. अजून काय, आता कितीतरी असे इक्विपमेंट येऊ राहिले, मूव्हेबल आहे. आणि ती चेअर तुम्ही बसून अभ्यास करा, ती चेअर बसून तुम्ही कामं करा, ती चेअर बसून तुम्ही एक्सरसाइज करा. स्कॅम्परचं पुढचं टेक्निक आहे एलिमिनेट. त्याच्यातून काही काढूनच टाक आणि कम आउट विथ अ न्यू प्रिन्सिपल. कॅन यू डेव्हलप युअर आयडिया ऑर प्रोडक्ट इन सच वे दॅट प्रिव्हियस व्हर्जन गेट्स इलिमिनेट. मागचं व्हर्जनच इलिमिनेट होऊन जाईल. जसं आता ज्याला आपण म्हणतो ते क्लासरूम टीचिंग जाऊन हेच क्लासरूम टीचिंग हळूहळू कमी होऊन जाईल. तर अशा ऑनलाईन टीचिंग ते वाटतं, अशा काही गोष्टी काढून टाका ना ज्या अननेसेसरी आहे. त्या प्रोडक्टची व्हॅल्यू वाढून जाईल हो. कारण की तुम्ही अननेसेसरी गोष्टी ज्या त्याला देत होत्या त्या वाढून काढून टाका, कमी करून टाका. म्हणलं आता रिअरेंज, पुढचं टेक्निक आहे रिअरेंज. म्हणजे वस्तूला रिअरेंज करू शकता. म्हणजे जी पहिले वस्तू इथे होती ती दुसरीकडे ठेवता येत का? काय करता येईल? सिक्वेन्स चेंज करता येत का? कॅन चेंज द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट? कॅन रिव्हर्स द प्रोसेस? व्हॉट हॅपन्स इफ यू डू एक्झॅक्ट अपोजिट व्हॉट युअर सेट आउट. आता हे सगळे कन्व्हेन्शनल सोपा, आता सोपा कम वेळ, अशा ह्या तर खूप जुन्या कन्सेप्ट आहे. पण आता आता हे पहा, हे जे कन्व्हेन्शनल फार्मिंग आपण पाहतो, ते बैल आहे, ते नांगर आहे, ते नांगरायला, तर त्याच्याऐवजी आता हे सगळं व्हर्टिकल फार्मिंग. दीज आर सम टेक्निक्स दॅट यू नीड टू यूज. तुमच्या याच्यामध्ये असे काही कन्सेप्ट, असे काही टेक्निक्स जेव्हा तुम्ही वापराल, बघा तुम्हाला यू विल गेट नंबर ऑफ आयडियाज.